सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनल विरोधात माजी मंत्री महादेव जानकर, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख यांनी पॅनल तयार केले आहे। त्यांनी एकत्रित येत भुवनेश्वर तेजस्वी राजे माने यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन विश्व उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे। त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी म्हसवडमध्ये तळ ठोकले आहेत। त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ म्हसवडमध्ये करण्यात आला। यावेळी सर्व नेते मंडळींनी नगराध्यक्ष पदासह सर्वसामान्य उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन जनतेला केले आहे। माननीय महादेवराव जानकर साहेब, त्याचबरोबर या भागाचे खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब, त्याचबरोबर अनिल भाऊ देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि आजच्या काळातल्या खऱ्या सावित्री माननीय कविताताई म्हेत्रे, त्याचबरोबर आज या ठिकाणी ज्यांच्या प्रचारार्थ आपण उपस्थित आहोत त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने, त्याचबरोबर तेजसिंग राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने आणि उपस्थित सर्वच उमेदवार, सर्वच या नगरीतले ज्येष्ठ नेते आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं सगळ्या नेत्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे माझ्याकडे वेगळं काही मांडण्यासाठी नाही आहे, परंतु थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि मतदान केलं पाहिजे। मतदानाला तुम्हाला माहिती आहे काय लागतं काय नाही, त्या गोष्टी होत राहतील, परंतु थोडासा डोक्याचा वापर पण आपण केला पाहिजे आणि समजून घेऊन मतदान केलं पाहिजे। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जे 5 वर्ष मागचं परिवर्तन आघाडीने काम केलं तीच परिवर्तन आघाडी तिकडून उमेदवार म्हणून उभे आहे। त्यातले बरेचसे लोक त्या पार्टीत आता उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यामुळं ज्यांच्यावर तुमचा राग आहे ती खऱ्या अर्थानं भाजप पार्टी आहे। दुसरी गोष्ट, आत्ताच ताईंनी सांगितलं 5 वर्षानंतर परत 4 वर्ष प्रशासक होता आणि प्रशासक असताना काम कोण करत असतं तर या तालुक्याचे आमदार प्रशासकाला इन्स्ट्रक्शन देतात, सरकार इन्स्ट्रक्शन देतं। म्हणजे हे सरकार आणि आमदार खऱ्या अर्थानं ही नगरपालिका चालवत होते। म्हणजे गेली 4 वर्ष आणि त्याच्या अगोदरची 5 वर्ष असं एकंदरीत 9 वर्ष हे आमदार ही नगरपालिका चालवत आहेत। आणि या नगरपालिकेमध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रस्त्याच्या असो, पाण्याच्या असो, गटारांच्या असो, त्या सर्वाची जबाबदारी खऱ्या अर्थानं त्यांची आहे। आणि ती जबाबदारी झटकून विरोधी पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित आघाडीला दोष देऊन आपली पोळी भाजून घेत आहेत। या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। महिलांसाठी एक गोष्ट महत्वाची सांगतो, महिलांच्या आयुष्यात 3 लोकांना तुम्ही कधीही विसरलं नाही पाहिजे। 1829च्या काळात, त्यापूर्वीच्या काळात महिलांना आपला नवरा वारल्यानंतर सती जायला लागत होतं, माहितीये का तुम्हाला? सती जायला लागत होतं म्हणजे नवऱ्याच्या चितेवर खऱ्या अर्थानं महिलेला जाळलं जात होतं। आणि राजा राममोहन रॉय यांनी इंग्रज सरकारकडे पाठपुरावा करून ही सतीची चाल 1829 साली बंद केली। नंतर अनेक महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला। आणि तिसरं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्याबद्दल आत्ताच कविताताईंनी सांगितलं। शिकलेल्या महिलांना खऱ्या अर्थानं नोकरी देण्याचं, स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आणि या प्रशासन चालवण्यासाठी त्यांना रिझर्वेशन देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं। परंतु या तिघांना विसरून 1500 रुपयाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला चॉकलेट देत आहे त्याच्या पाठीमागे चाललोय। तर महिलांनी खऱ्या अर्थानं ज्यांनी तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी काम केलं त्यांच्या पाठीशी राहिलं गरजेचं आहे। म्हसवडचा विचार करता 23-25 हजार मतदारांचं, 25,000 मतदारांचं हे शहर, या शहरातली महिलांसाठी किंवा युवकांसाठी कोणतं ठोस काम गेल्या 15 वर्षात झालं? महिला उद्योगासाठी काही काम झालं का? बेरोजगार युवकांना उद्योग देण्यासाठी काही काम झालं का? एखादं कॉलेज या ठिकाणी निघालं का? एखादी स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी या ठिकाणी निघाली का? येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी MIDC येणार आहे। या MIDC मध्ये आपली मुलं लेबर म्हणून काम करणार आहेत का? तिथं आपली मुलं उद्योजक म्हणून कधी घडणार आहेत? उद्योजकता विकास करण्याचं काही काम झालं का? असलं कुठलंही काम गेल्या अनेक वर्षात म्हसवडमध्ये झालं। आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं आणि परत इकडे डुंबुनी बघायचं नाही, अशी परिस्थिती या म्हसवडची झालेली आहे। त्यामुळे या म्हसवडचा विकास करणाऱ्या म्हसवडमधील स्थानिकांना प्राधान्य द्या आणि इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार, काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष या सर्व
मित्र पक्षांच्या आघाडी म्हणजे सिद्धनाथ नागरिक आघाडीला बहुसंख्य मताने निवडून द्या आणि येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं मसवडच्या विकासाची नांदीचे आपण साक्षीदार व्हा आणि कुणाच्या परक्याच्या हातात रिमोट कंट्रोल देण्यापेक्षा ते रिमोट कंट्रोल ते स्टेजवर जे बसले कोण होते हो 3 वर्ष उपनगराध्यक्ष नगरात 4 वर्ष 5 वर्षात हो ते होते की स्टेजवर मला सगळी दिसली ते मला कळलंच नाही कोण कुणाला शिव्या देते कोण शिव्या का खाते म्हणजे खरंच कळलं नाही तुम्हाला कळलं तर विचारा त्यांना आल्या मत मागायला आले समजा तर विचारा बाबा कोण कुणाला शिव्या देत होतं कोण का शिव्या खातो हे खरं बोलतो ना मी जर मी काही किशोर भाऊ तुम्ही माझ्या बाकीच्याला विचारते मला तुम्ही नाही विचारला आता सगळे काल बघून म्हणजे काय प्रकार आहे अरे काय चाललंय या मसवड नगरीमध्ये काय करतोय आपण म्हणजे कसली शिव्या म्हणजे बोरीचा बार सभामध्ये बोरीचा बार आम्हाला हे नाही करायचं आम्हाला या मसवड शहराच्या विकासाचे चित्र उभं करायचं मग अशी दहीशील भैयानी भाषण केलं आणि सांगितलं की या मसवडच्या नदीच्या पलीकडं ज्यावेळी माणसं जात होती मला आठवते अनिल देसाईला मी लहान असताना किंवा त्यानंतर कॉलेजमध्ये असताना जर या मसवडच्या नदीला पूर आला तर मला वरकुटे मलोडीला माझ्या गावाला जायला राघवाच्या माळातनं जायला 2-2 तास लागत होते तो पूल करणारे आमचे विजयसिंह मोहिते पाटील दादा आहे जुन्या कोणी काहीच केलं नाही आणि या मसवडमध्ये जे काही केलं ते मीच केलं मग तुम्ही जर केलं असलं तर हे रस्ते खराब तुमच्यामुळेच आहेत जे काही मी केलं जर पाणी मिळत नसलं तर मग ते तुमच्यामुळेच आहे म्हणजे चांगलं जे केलं तेवढं मी केलं आणि वाईट जे केलं ते सगळं तुम्ही केलं ह्या म्हणणाऱ्या प्रवृत्तीला गाडायचं काम तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेला बंधवणं करावं लागणार आणखी एक गोष्ट त्यांनी मांडली सभेमध्ये त्यांनी सांगितलं हे पण मी टीका करत नाही तर तुम्ही पण मी सभेचं फक्त सांगतो काही कोणपट्ट्या काय करणार म्हणजे या सभेमध्ये या शहरामध्ये सगळे पुतळे बांधणार असलं काही ते मी सभेमध्ये ऐकलं मी आपल्याला नम्रपणे सांगेन 2 तारखेला इलेक्शन होईल 3 तारखेला मतमोजणी होईल मतमोजणी झाल्यावर आदरणीय आमच्या भुवनेश्वरीताई असतील आणि त्यांच्या बरोबरचे सगळं सदस्य मंडळ असेल बांधवांनो खरं सांगतो मी मनापासून प्रामाणिकपणे गणपतीरायाच्या समोर 4-2 पुतळे आम्ही कमी बांधू एकाला दुसरा पुतळा आम्ही कमी बांधू पण ज्यांचे पुतळे बांधायची तुम्ही नावं घेतली त्या पुतळे बांधणाऱ्यांचे जे विचार होते त्यांनी जे जे शिकवलं त्या विचारानं मसवडचं आम्ही पातोरचं राजकारण करू वर्षात का सुचलं नाही तुम्हाला पाणी द्यायचं 26/7 आता घोषणा करताय इतके वर्ष काय झोपला होता का वर्षानुवर्षी तर बाजार भरतोय मोठं शहर आहे शेजारची गावं या ठिकाणी महिला भगिनी येत असतात त्या ठिकाणी साधी मुतारी सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही त्या आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आमची आघाडी आहे महिला भगिनींना या ठिकाणी सन्मानाने उभा करण्यासाठी आघाडी आहे आणि मला खूप आनंद आहे की ज्यावेळेला या ठिकाणी प्रचार सभेला मी येत होतो त्याला सगळ्यात जास्त महिलांची उपस्थिती आणि महिलाच या ठिकाणी बदल घडवणार आहे त्यांनी हे अनेक वर्ष सोसलेलं आहे आणि जी मजुरी आहे मी म्हणेल तो कायदा आहे आणि मी म्हणेल त्याच पद्धतीने चालणार हे मसवडमध्ये मोडून काढायचं आम्हाला व्यवस्थेविरुद्ध लढायचं म्हणजे एखादा माणूस गरीब असेल त्याला अडचणीत आणायचं त्याला मेटाकुटीला आणायचं असलं घाणेरडं राजकारण आम्ही करणार नाही ज्यांनी या पद्धतीचं राजकारण केलंय ती मसवडची सिद्धनाथ नागरिक आघाडी हे राजकारण मोडून काढेल पण त्या मावळ्यांच्या मध्ये एकजूट होती औरंगजेबाकडे मोठं सैन्य होतं पण छत्रपती शिवाजी महाराजच विजय झाले ही आमची एकमूठ असलेली वज्रमुख असलेली सेना आणि ती सेना निश्चितपणाने विजय होईल
आणि रसोडकरांचं स्वप्न साकार करेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या महिला इथं आहेत, 50% महिला आपल्या सोबत आहेत. तुम्ही कधीतरी इंदोरला जावा. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल नुसतं नाव काढा, लोक आपल्याकडं अतिशय आदराने बघतात. तिथं खरं खोटं करायचं असेल तर लोक म्हणतात की अहिल्याबाई होळकरचं नाव घ्या. लोक नाव घ्यायला तयार होत नाही खोटं असेल तर. एवढं प्रचंड काम महाराष्ट्राच्या कन्येनं त्या ठिकाणी केलंय. लोकांशी चर्चा करून त्याला जे काय हवं आहे त्याचा विचार करूनच पुढे गेलं पाहिजे. गेले अनेक वर्ष एसटी स्टँड पडून होतं. 15 वर्षानंतर जर स्मारक कुठलं असेल तर एसटी स्टँडचं झालंय. 15 वर्ष एसटी स्टँड व्हायला लागतात, त्याच्या इतकं दुर्दैव काय नाही. आणि म्हणून आपल्याला विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करायची आहे. म्हसवड शहराचं मध्ये मोठा बदल करायचा आहे आणि त्यासाठी ही सर्व आघाडीची मंडळी एकत्र आले. 3 तारखेची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात हे होऊ नये की साहेब विद्यमान मंत्र्याचा विजय झाला आणि माजी मंत्र्याचा पराजय झाला, एवढी विनंती करण्यासाठी तुम्हाला मी आलेलो आहे. माझी विनंती आहे की दहशतमुक्त म्हसवड किंवा मान तालुका बनवला पाहिजे. शासन आणि प्रशासनात कसं वागलं पाहिजे याचा आदर्श धडा देण्याचं काम आमची म्हसवडची जनता करणार आहे. म्हणून साऱ्या मतदार बंधू भगिनींना एक सांगू इच्छितो की भयमुक्त म्हसवड पहिलं ठेवलं पाहिजे आपल्याला. आम्ही बी देशमुख साहेब मंत्री होतो पण कधी असा आव्हान नव्हता. मी मिनिस्टर झाल्यानंतर 12,500 कोटीची कामं एका वर्षात केलेली आहेत. पण ती महादेव जानकरच्या बापाच्या घरची नाहीत आणली, पळसवड्यात नाही आणली, तुमच्या जनतेच्या टॅक्स बंद झालेले आहेत. एखादा मंत्री खासदार किंवा आमदार काम करतो तेव्हा ती त्याच्या बापाच्या घरचं पैसे नसतात. वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल. आम्ही ट्रस्टी असतो जनतेचं. तुम्ही जनतेनं मला निवडून दिलं असतं, प्रतिनिधी आम्ही असतो. मी केलं. महादेव जानकर तुझ्या बापाचं पैसे नाही, मंत्री होत असतो महाराष्ट्राचा. म्हणून पहिल्या सुटला मतदार बंधूंनो लक्षात ठेवा, जो आमदार खासदार नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याची जमीन विकून तुमचं रस्ता करत नाही, जमीन विकून पाणी आणत नाही, जमीन विकून पूल बांधत नाही. तुमच्या टॅक्समधनं पैसा येतो, तो पैसा राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत असतो. देशमुख साहेब, यू आर द डिक्टेटर, वी आर द लॉ मेकर अँड यू आर द लॉ इम्प्लिमेंटर. लॉ मेकर अँड लॉ इम्प्लिमेंटरची भूमिका असते. म्हणून जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की कोणी आमदार खासदार असू द्या, त्याच्या बापाच्या घरचा पैसा नसतो, तो तुमच्या खिशातला पैसा असतो. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत भुलं होणार. देशमुख साहेब, मी देवळला गेलो, लोधावड्याला गेलो, मी हा रस्ता केला, मी ते केला, तुझ्या बापाच्या घरचं पैसे आहेत का? मी MIDC आणली दिल्लीला. हे MIDCचं पहिलं प्रपोजल माझं आहे महादेव जानकरचं साहेब. मी पंतप्रधानापाशी बसल्यानंतर NDAचा घटक म्हणून, मी कुठल्या पक्षाचा म्हणून नाही, अभय NDAचा घटक म्हणून बसलो होतो. तो बेंगलोर कॉरिडॉरचा पहिला प्रस्ताव महादेव जानकरनं मांडला होता. ती MIDC अजून झालेली नाही. MIDC पाण्याच्या बजेटबद्दल देशमुख साहेब, गिरीश महाजनला मी सांगितलं आणि काय सांगितलं, मी ज्या तालुक्यातून येतोय तिथं आम्हाला दुष्काळ आहे, पाणी प्यायला नाही. त्या जळगावचा दुधसंघ मी दिला आणि 12,500 कोटीच्या योजनेचं पाणी मंजूर करून घेतलं. पण महादेव जानकर कधीही क्रेडिट घेणार नाही. म्हणून माझ्या जनतेला मी सांगू शकतो, आई किती काळी असली तर ती आई असती, हेममालिनी दिसायला चांगली असली तर आई होत नाही. त्याचं चिंतन आणि मनन करावं. अरे मिनिस्टर येती जाती, मिनिस्टर जास्त काय नाही. मी बी एक दिवस मिनिस्टर होतो आणि 12वी मिनिस्टर म्हणून देखील तुमच्याकडे येणार, तुम्ही काळजी करू नका. त्यासला गर्व आणि बात बरोबर नसतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही घाबरू नका. जशास तसं उत्तर देण्यासाठी महादेव जानकर सक्षम आहे. टिट फॉर टॅटला आम्ही तयार असतो. तुम्ही तिकडून आला तर आम्ही मोकळं जाणार नाही साहेब. आम्ही मुळात म्हणजे शांत बुद्धीची माणसं आहे. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी, हे आमच्या यशाचं उद्दिष्ट आहे. पण तुम्ही आम्हाला दगड मारायचा प्रयत्न केला तर जाऊन पाणी सुद्धा पिऊन देणार नाही. त्याचं नाव महादेव जानकर आहे. नागाची औलाद आहे, पाणी पिऊन देणार नाही. तुम्ही चांगल्या मार्गाने चला, आम्ही स्वागत करू. पण तुम्ही धमकावाची भाषा केली, धमकीला उत्तर धमकीनं दिलं जाईल
हेच मला ह्यातून सांगायचं आहे. म्हणून घाबरू नका तुम्ही, सत्य ह्याला चाला. टीका टिप्पणी आम्ही कधीच करणार नाही, आम्हाला ते जमत बी नाही, आम्ही तसली माणसं बी नाही. साहेब मी मिनिस्टर होतो, कधीही पोलिटिशियनला फोन केला नाही, कधीही कलेक्टर ऑफ डीपीडीसीएम मिटिंगला पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस मसवडचा आला त्यावेळेस कलेक्टर मॅडमला बसले आणि इथं सांगितलं इथल्या अधिकाऱ्यांनी की पाणी 4 दिवसाला येते. तर मला एका आमच्या कार्यकर्त्यानं सांगितलं की इथं 15 दिवसाला पाणी येते. म्हणलं ह्या मॅडम ह्याला सस्पेंड करा आता लगेच 10 मिनिटात. त्या डीपीडीसीला मला वाटतं किशोर तो आजची भाषा येतात, मला माहीत आहे आम्हाला प्रशासन कसं चालवायचं ते. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही घाबरून जाऊ नका. मी आज मसायबानाची वाडी केली, मासाळवाडी केली, तुम्हाला सांगतो उराकुंडी वस्ती केली, खानापुऱ्यांची वस्ती केली, केवटेची वस्ती केली. लोक 100% देशमुख साहेब तुमच्यावर आहेत. फक्त दपकून काय साहेब बाहेर आहे नको, बाहेर आहे नको. अरे म्हणजे काय मी एकटाच फिरतोय की म्हणून रात्री एकटाच माझ्यावर काय नाही, एकटाच फिरतोय. ह्या लोकांना दहशतीत टाकण्याचं काम इथलं केलं आहे आणि पहिल्या झोटला हे मला मोडायचं आहे. उद्यापासून आता मलाही महाराष्ट्रात दौरायचं आहे, पण तरी शेवटच्या 2 रात्र पट्ट्या बुलेट घेऊनच येत आहे. मी काय काळजी करू नका, थांबतच आहे, मी इथंच आहे. एखादी महाराष्ट्रातली माझी नगरपालिका गेली तरी चालेल, मी ठरवलंय. आणि मी एवढं लक्ष देऊन का सांगतो, मी अजूनपर्यंत लक्ष दिलं नव्हतं. 10 वर्ष देशमुख साहेब तुम्हालाच मतदान दिले, आई शपथ सांगतोय मतदान तुम्हालाच दिलं. उमेदवार उभा केला नाही, पण दुर्दैव तुम्ही 2000 गेला. आणि कविता माझ्यावर एवढी रागात झाली की म्हणली मला आमदार की नगरपालिकेची सीट संधी करू की तुला, तू काय काळजी करतेस, देश ताब्यात आहे, राज्य आपल्या ताब्यात आहे. त्यामुळं झटकीनं त्या मान्यताईला तू निवडून आणण्याचा प्रयत्न कर. तुला पुन्हा देखील आम्ही चांगली संधी द्यायचा प्रयत्न करू. तुझा सारा राग माझ्यावरच आहे, पण असं न करता सर्वांना मी सांगू इच्छितो आणि मसवडकरांना सांगतो की मसवडचं नेतृत्व आपलं द्यायचा प्रयत्न करा. जातीपातीचं राजकारण करू नका. छत्रपती शिवाजी राजाच्या काळात सर्व समाजाची लोक होती. महात्मा फुलेनं देखील सत्तेत असो अगर नसो आम्ही चाललो तर प्रशासन दाखवतील एवढी लायकी महादेवजांकडनं तयार केली. तुम्ही काळजी करू नका की हे आमचं पेनॉल टू पेनॉल आहे. ह्या सर्व राजमाने पेनॉल टोटल आमचं सिद्धनाथाच्या नावानं जे आघाडी केली आहे त्या आघाडीच्या मतदानाला तुम्ही मतदान द्यावं आणि विजयी करावं. तुमच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असतो. आम्ही सर्व मंडळी नेते मंडळी एवढा विश्वास देतो आणि आपली जागा येतो. जय हिंद. खालचं बोललं, आपल्या घराण्यावर बोललं, आपल्या वाडवडिला बोललं म्हणजे आपलं काही वाईट होत नाही. तुमच्या विचाराची आणि तुमच्या उंचीची कुवत इथं कळली. अरे नशिबवान आहे, पुण्यवान आहेत, मागं काहीतरी चांगलं काम केलं असेल. शेवटी कुणाच्या घरात जन्माला यायचं हे कुणाच्या हातामध्ये नाही, देवानं जन्माला घातले. मला पण वाटतंय ना, छत्रपती उदयन महाराजांच्या जागी मी तिथे जन्माला असतो तर माझं किती बरं झालं. पण वाटण्यापेक्षा काही पुण्याच्या गोष्टी आहेत. काही वाटलं आणि तुम्ही काही पुण्य केली असेल म्हणून तुम्ही चांगल्या घरात जन्माला आला आणि तुम्ही इथं चांगलं बोलला की मी कुणावर टीका करणार नाही. आम्ही पण हे सांगतो, आम्ही पण कुणावर टीका करणार नाही. पण आपली विचाराची उंची कळत असते, त्यातनं कोण काय बोलतं. त्यामुळे आपल्याला टीका करायची नाही. टीका टिकण्यापेक्षा खरं बोलायचं. मी पत्रकार बांधवानं, मी कुणावर टीका करत नाही बांधव. काही लोक म्हणणार अनिल देसाईनं आता काय टीका केली. टीका नाही. परवा फॉर्म भरायचा जानकर साहेब इथे एक ड्रामा झाला. तर फॉर्म भरायला फॉर्म साधारण शेवटच्या दिवशी 2:45 वाजता फॉर्म भरला मसवड शहरात. बरोबर ना कविता? 2:45 वाजता फॉर्म भरायला भली मोठी रॅली चालत आली, कुठनं तरी वाजत गाजत आली. मी आपलं बघत होतो, मी पण मसवडमध्येच होतो. पुढच्या गडी हातात फॉर्म, पिशवी, खुश आणि प्रत्येकाला वाचतंय. पुढं रस्त्यानं माणसं सगळी उभा, तर यात्रेमुळे पण माणसं पण गावात भरपूर होती. रस्त्यावर येताना प्रत्येक जण हात कर जोडतोय, आणखी वरनं अभिमानानं बघतोय आणि सांगतोय माझं जुळलं बरं का, माझंच झालं. म्हणजे आपल्या ज्या ज्या ओळखीच होता अशी प्रत्येक जण हात जोडून सांगायला झालंय आपलं, उमेदवार माझी ठरल्या, AB फॉर्म माझ्या हातात आहे असं सांगून इथं फॉर्म भरायला एका प्रभागातली 6 आणली. एका प्रभागातली जानकर साहेब 6. शेवटचं टायमिंग 3. त्यांना पण माहिती आमच्यापेक्षा कायदा लय त्यांना चांगला बोलतो. त्यांना पण माहिती होतं की 3च्या आत AB फॉर्म द्यायचा आहे. त्यामुळं 4 जण 5 जण तू फायनल वाजत गाजत जसे
जानकर साहेब बळीतला बकरी नेसते माहिती ना, वाजत 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 आणते रे, त्याला माहिती नसतं आपल्या गावात झुल घातल्या, आणि तिथं गेल्यावर त्याला कळतं अरे इथं कसायच्या पुढे आलाय माग कापायची आपली, ती कधी कळलं माहिती का? तर तिथनं सगळी एवढी नमस्कार करत दिसल त्या माणसाला नमस्कार घालत होते, झालंय माझं, लय जोरात हसत होते. इथं आणले सगळे पट्टे, सगळ्यांचे फॉर्म भरायला लावले, 3 वाजता फॉर्म भरले, आणि 3:07 म्हणते यांच्या कधीशी बिट्ट्या काढल्या कोणाला कळलंच नाही. म्हणजे 3 वाजता सांगत होती तुझं फिक्स, 5 जणांचं एकावेळी फॉर्म भरलं, आणि ह्यांना माहित होतं ही झूल घालून आणलेली होती ना, यांच्या जोडीलाच एक जण चालत चालत चालला होता, आणि तो हसत होता ह्यांच्याकडे बघून. का हसत होता? अरे ह्यातल्या कोणाला जे बी फॉर्म नाही, आणि नुसतं हसते ते, आणि काय सगळ्याला हात वाढतात, आणि हे बी फॉर्म जे होतं तेवढ्यालाच माहिती होतं 5-6 जणाला. किती दुर्दैव आहे. अरे बांधवांनो, तुम्ही आपल्याबरोबर जे चालतायत, जे आपल्या, मी टीका नाही करत, मी सत्य सांगतोय, अरे जे आपल्याबरोबर बसले 24 तास आपल्याबरोबर आहेत, त्यांना बरोबर फिरवताना, तिथनं वाजत आणताना तुम्ही खरं बोलत नाही, आणि मसवडकरांशी कधी खरं बोलत नाही. बांधव, ज्याने आयुष्यभर काम केलं, ज्याने मदत केल्या, जी बरोबर आहेत आपल्या, त्याला तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत खरं बोलू शकत नाही. तुम्ही मसवडकरांशी कधी खरं बोलणार नाही, आणि खोटं बोलणाऱ्याला सिद्धनाथ आणि हाच गणपतीराय कधी माफ करणार नाही. त्यामुळे ज्या ज्या 5 जणांचे फॉर्म काढले, ज्या ज्या 5 जणांना बी फॉर्म दिला नाही, ते सगळे 5 जण ज्या ज्या अंगावर आता झुलखरी घातल्या, ते जर कामबाट काढल्याशिवाय राहत नाहीत, ती तुमचं अर्ध काम करणार. तुम्ही फक्त नम्रपणे सगळ्यांच्या पाया पडा, नम्रपणे सगळ्यांच्या दारात जा, सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद घ्या, सगळ्या तरुण बांधवांचे आशीर्वाद घ्या. काळजी करू नका, 2 तारखेला तुम्हाला चमत्कार झालेला दिसेल. 3 तारखेला सिद्धनाथाचा गुलाल पुन्हा एकदा या आपल्या सगळ्यांच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक मी सभेतली गंमत, मी टीका नाही करणार, मला खरं टीका करायची नाही, पण ती सभा मी ऐकली, मी युट्यूबवर बघितली, सभा मी ऐकली, काही आमच्यावर कोणावर टीका केली नाही, त्यामुळे आम्हाला टीका करायची. मी वास्तव सांगतोय पत्रकार बांधव, मी बघितली, जगामधला मी पहिल्यांदा असला खेळ बघितला. काय खेळ होतो? जी समोर बसले त्यालाच म्हणायचं, अरे तू किती नालायक. म्हणजे मी टीका नाही करत साहेब, व्यासपीठावर जे बसले होते ना, त्यातले 10 परिवर्तन आघाडीतले मागचे होते, आणि त्यांना सांगत होते तुमच्या काळात म्हणजे काही झालं नाही, किती नालायकपणाने वागला, किती वाईटपणाने वागला, आणि वरून विचारते हो का नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.